धनंजय मुंडे बोलतायत, थेट प्रक्षेपण। त्याच्या अगोदर आम्ही नक्कीच आज अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा याची सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत व्हावी ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। विधान भवन परिसरातून धनंजय मुंडे बोलत होते। त्यांनी काय मागणी केली आहे याविषयीची ते स्पष्टता करत होते। पुढच्या बातमीकडे वळतोय। ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलंय। माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। वरळीच्या जांभोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे। या दहीहंडी सोहळ्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत कलगीतुरा सुरू झालाय। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात भाजप मोठी दहीहंडी आयोजित करत आहे। जांभोरी मैदानात ही दहीहंडी असेल। हा सण आहे। 2 वर्षानंतर कोविडचा काळ होता, स्वाईन फ्लू पण वाढत होतं। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सणवार कुठेतरी साजरे करायला मिळत आहेत। ह्याच्यात उगाच कार्यकर्त्यांची लढाई लावणं, मारामारी करणं, पोलीस केस घेणं किंवा लोकांमध्ये ताणतणाव निर्माण करणं, पोलिसांवर प्रेशर टाकणं, ह्याच्यात कुठेही आम्ही जाणार नाही। वरळीत करू दे, बांद्र्यात करू दे, कुठेही करू दे, जो कोण सण साजरा करतोय, मला वाटतं आम्ही ह्या पोरकटपणात जाणार नाही, ना कुठेही बालिशपणा करणार की आम्हाला इथेच करायचं तिथेच करायचंय। सगळ्यांनी सण साजरा करावा आणि कुठेही राजकारण आणू नये ही आमची भावना आहे। मुळातच गड कोणाचा कोणी ठरवला आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलार मामांशिवाय कोण करू शकतं आणि म्हणून गड बीड त्यांचा आम्ही मानित नाही। स्वतः आदित्य ठाकरे सुद्धा निवडून आले आहेत, ते भाजपच्या मतांवर आलेले आहेत, युतीतनं ते जिंकून आलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईभर भारतीय जनता पार्टी जवळजवळ 327 दहीहंडीचे कार्यक्रम करते। यामध्ये 217च्या वर मंडळांना पक्षाच्या वतीने आम्ही विमा कवच दिलेला आहे आणि म्हणून संपूर्ण मुंबईभर आम्ही कार्यक्रम करतो आहोत। जांभोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है।